Hello students and welcome to my channel Easy Geometry with Raj. Today we are going to see the next chapter, that is compound interest म्हणजे चक्रवाढ व्याज. तर चक्रवाढ व्याज म्हणजे नेमकं काय ते समजून घ्या. समजा तुम्ही एखाद्याकडून 100 रुपये व्याजाने घेतले आणि त्याने सांगितलं की एका वर्षाला या 100 रुपयाला 10% व्याज असेल. म्हणजे वर्षभर जर तुम्ही वापरले तर 10 रुपये व्याज भरावं लागेल आणि वर्षाच्या शेवटी 110 रुपये त्याला द्यावे लागतील. समजा काही कारण घडलं आणि तुम्हाला त्याला पैसे देता आले नाही. अशा वेळेस काय होणार आहे की व्याज पुढच्या वर्षाचं जे व्याज असणार आहे दुसऱ्या वर्षी ते व्याज आकारणी करताना या 100 रुपयावर तर होईलच, पण या 10 रुपयावर पण होईल. म्हणजेच तुमची मुद्दल जी अगोदरची 100 होती, प्रिन्सिपल अमाऊंट 100 होती, ती झाली 110. 110 वरती 10% म्हणजे ते झाले 11 रुपये. म्हणजे पुढच्या वर्षी तुम्ही देणार आहात 121 रुपये. हे लक्षात ठेवा. म्हणजे व्याजावर व्याज आकारणी करणं, इंटरेस्टवर इंटरेस्ट घेणं, याला आपण म्हणतो कंपाऊंड इंटरेस्ट किंवा त्यालाच म्हटलं जातं चक्रवाढ व्याज. हे लक्षात ठेवा. चला त्याचं एक्झाम्पल बघूया. आणि कंपाऊंड इंटरेस्टसाठी फॉर्म्युला आहे कंपाऊंड इंटरेस्ट इज इक्वल टू आता या ठिकाणी दोन गोष्टीचा विचार आपल्याला करायचा आहे की नुसता इंटरेस्टसाठी जर फॉर्म्युला वापरायचा असेल, कंपाऊंड इंटरेस्ट जर आपल्याला काढायचं असेल किंवा त्याच्यावरून आपण जर अमाऊंट काढणार असतो, म्हणजे शेवटची किंमत जी 121 रुपये आली होती ती किंमत जर आपल्याला काढायची असेल तर त्या ठिकाणी आपल्याला A इक्वल टू P इंटू ब्रॅकेट A प्लस R/100 त्याची पॉवर N हा फॉर्म्युला या ठिकाणी आपल्याला वापरावा लागेल. A म्हणजे अमाऊंट रास, P म्हणजे प्रिन्सिपल मुद्दल, R म्हणजे व्याजाचा दर आणि N म्हणजे किती कालावधीसाठी तुम्ही तो पैसा गुंतवलेला आहे, हे त्याचं सूत्र त्या ठिकाणी आहे. आणि याच्यावरून आपण मग कंपाऊंड इंटरेस्ट काढू शकतो की जी काही अमाऊंट येईल, जी रास येईल, तिच्यातून जर आपण इंटरेस्ट म्हणजे आय काढायचं असेल तर ए मधून प्रिन्सिपल अमाऊंट वजा करावी लागते, मुद्दल वजा करावं लागतं. मग आता याचा प्रॉब्लेम सेट किंवा प्रॅक्टिस सेट 14.1 घेऊया. प्रॅक्टिस सेट 14.1 त्यातला पहिला क्वेश्चन बघा. पहिल्यामधला पहिला, फाइंड द अमाऊंट अँड द कंपाऊंड इंटरेस्ट. फर्स्ट क्वेश्चन काय बघा, फाइंड द अमाऊंट म्हणजे रास काढा आणि व्याज काढा. अमाऊंट अँड कंपाऊंड इंटरेस्ट. अमाऊंट अँड कंपाऊंड इंटरेस्ट. चक्रवाढ व्याज पण आपल्याला काढायचं आहे आणि होणारी रास सुद्धा आपल्याला काढायची. त्यासाठी काय काय दिले? प्रिन्सिपल दिलं आहे. प्रिन्सिपल पहिलं एक्झाम्पल त्यातलं. प्रिन्सिपल म्हणजे मुद्दल आणि ही मुद्दल आहे ₹2000. प्रिन्सिपल आहे 2000 रुपये प्रिन्सिपल आहे. रेट आहे, रेट हा पर इयर असतो, PCPA पर इयर पर ॲनम, पर सेंचुरी पर ॲनम. म्हणजे काय, प्रत्येक शतकाला प्रत्येक वर्षाला असा अर्थ घ्यायचा. ते आहे 5%. आणि जो कालावधी आहे, पिरियड आहे किंवा ड्युरेशन आहे, ती इयर्समध्ये असणार आहे. ड्युरेशन कालावधी हा इयर्स असेल आणि तो आहे किती वर्ष तुम्ही ती रक्कम घेता आहात, तो आहे 2 इयर्स. 2 इयर्स. असं आज पहिलं एक्झाम्पल आहे. याच्यावरून आपल्याला पहिले काढायचं आहे अमाऊंट. A इज इक्वल टू P इंटू ब्रॅकेट 1 प्लस R/100 त्याची पॉवर N. व्हॅल्यू पुटअप करत चला. देअरफॉर A इज इक्वल टू P म्हणजे 2000 इंटू ब्रॅकेट 1 प्लस R म्हणजे रेट 5/100 आणि N म्हणजे कालावधी 2. सिम्प्लिफाय करूया. देअरफॉर A इज इक्वल टू 2000 इंटू ब्रॅकेट, आता हे क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 1 इंटू 100 प्लस 5 दॅट इज 105/100 ब्रॅकेटचा स्क्वेअर. देअरफॉर A इज इक्वल टू 2000 मल्टिप्लाइड ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे काय, त्याच पदाचा 2 वेळेस गुणाकार, म्हणजेच 105/100 इंटू 105/100. सिम्प्लिफाय करूया. 1 हा 0 गेला, इथला 0 गेला, इथला 0 गेला. 2 1 जा 2, 2 5 जा 10. म्हणजे उरलं काय आता बघा इथे. A इक्वल टू 105 इंटू 105/5 राहिला शिल्लक फक्त. मग 5 ने डिवाइड करून टाका. 5 1 जा 5, 5 2 जा 10, 5 1 जा 5. देअरफॉर A इज इक्वल टू 21 गुणिले 105. 21 5 5 वर्षे 10, 21 0 0, 10 म्हणजे 0, 1, 21 1 1
म्हणजे अमाऊंट आली 2205 रुपये त्याची अमाऊंट आली. आता याच्यावरून आपल्याला इंटरेस्ट काढायचा आहे. I इज इक्वल टू ए मायनस पी इज इक्वल टू, किंवा खाली घ्या, देअरफॉर I इक्वल टू 2205 मायनस 2000, देअरफॉर I इक्वल टू ₹205. म्हणजे थोडक्यात त्याला व्याज द्यावं लागणार आहे 205 रुपये आणि अमाऊंट झाली आहे. शेवटी लिहिणार आपण अमाऊंट इक्वल टू, इथे लिहिलं तरी चालेल, इथे लिहून टाका, अमाऊंट इज इक्वल टू रुपीज, किंवा रुपीचं साईन आपण वापरतो ते वापरलं तरी चालेल, ₹2205 आणि इंटरेस्ट इज इक्वल टू ₹205. म्हणजे 2000 रुपयाला 2 वर्षामध्ये 205 रुपये व्याज त्या ठिकाणी द्यावं लागणार आहे, हे लक्षात ठेवा. अशा पद्धतीने हे एक्झाम्पल सॉल्व करायचे असतात. इझी एकदम, फॉर्म्युला आपल्याकडे असतो, फक्त व्हॅल्यू पुटअप करायचे असतात, बाकी काही अडचण नाही. व्हिडिओ पॉज करा आणि ते व्यवस्थित लिहून घ्या. ओके, नाउ सी द नेक्स्ट एक्झाम्पल. नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये काय दिलं बघा. आता डायरेक्ट व्हॅल्यू घेऊया आपण. आता सेकंड एक्झाम्पल त्यातलं पी इक्वल टू 5000 रुपीज 5000, देन आर इक्वल टू 8%, एन इज इक्वल टू 3 years. याच्यावरून आपल्याला अमाऊंट आणि इंटरेस्ट काढायचं आहे. मग ए इज इक्वल टू पी इंटू ब्रॅकेट 1 प्लस आर अपॉन 100 इंटू एन, देअरफॉर ए इक्वल टू 5000 इंटू 1 प्लस 8 अपॉन 100 पॉवर 3, देअरफॉर ए इक्वल टू 5000, आता 1 इंटू 100 100 प्लस 8 108 अपॉन 100 ब्रॅकेट क्यूब, देअरफॉर ए इज इक्वल टू 5000 इंटू 108 अपॉन 100 108 अपॉन 100 इंटू 108 अपॉन 100. इथे आपण आता कॅन्सल करूया. 0 0 0 0 2 गेले, हा पण गेला, हा गेला. नंतर 5 1 जा 5, 5 2 जा 10. परत 2 ने इकडे डिवाइड करता येईल किंवा इकडे करता येईल. 2 1 जा 2, 2 5 जा 10, 2 4. जेवढ्या किमती या ठिकाणी उरल्या. आणखी कमी करता येईल का? आणखी कमी करू शकतो आपण. पुढच्या स्टेपला घेऊ ते. ए इज इक्वल टू उरलं काय आता इथे 54 इंटू 108 अपॉन 108 अपॉन 100. मग आता अजून 2 ने जर कमी केलं तर इथे 50 होणार आहे आणि इथे 27 येणार आहे. इथे आणखी 2 ने कमी केलं तर 25 होणार आहे. इथे 2 5 जा 10, 2 4 54 येणार आहे. आता कमी करायला काय आणखी चान्स नाही आहे. मग आता एक काम करूया, असं करण्याऐवजी जर आपण 100 तसाच ठेवला तर पुढे सोपं होणार आहे. तर एक काम करू आपण, हे 100 ने डिवाइड करायचंच नाही, ते तसंच ठेवू. म्हणजे इथे काय आलं फक्त आपला 100, हे पण तसंच ठेवा, म्हणजे पुढे सोपं जाईल भाग देणं. म्हणजे इथे काय आलं आपला 54 इंटू 108. आता मल्टिप्लिकेशन करून घेऊ. 108 इंटू 108 इकडे 8 8 64 6, म्हणजे 8 0 नंतर 6 8 नंतर 0, 2 0 लिहून टाका. 1 8 0 1 4 6 8 8 16 1 1. याला परत मल्टिप्लाय आपल्याला कशाने करायचं आहे? 54 4 चौक 16 1 6 चौक 24 25 2 24 आणि 2 26 2 4 1 4 आणि 2 6 4 1 4, पुन्हा 0 5 चौक 20 2 6 पंचे 30 आणि 2 32 3 30 3 33 3 5 1 5 आणि 3 8 आणि 5 1. म्हणजे हे झाले 6 5 8 9 12 6 एवढा याचा गुणाकार येणार आहे. देअरफॉर ए इज इक्वल टू 629856 डिवायडेड बाय 100. ओके, वरच्या सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन आपण करून घेतलं आणि ते आलं आपल्याकडे 6298
56 डिवायडेड बाय 100. मुद्दाम इथं आपण जे ठेवलं ते फायदेशीर झालं, कारण 100ने डिवाइड करणं सोपं आहे दुसऱ्या कशापेक्षाही. आता हे मल्टिप्लिकेशन कसं आलं तुमच्या लक्षात आलं असेल. मग इथं आता 100ने डिवाइड करता म्हणजे इकडून किती झिरो येते 2, म्हणजे 2 डेसिमल इकडे या, 1 आणि 2 म्हणजे काय 6298.56 हे त्याचं उत्तर आहे. ही आपल्याला अमाऊंट मिळाली. आता आपल्याला काढायचं इंटरेस्ट. I इज इक्वल टू ए मायनस पी. देअरफॉर I इक्वल टू ए आहे आपल्याकडे 6298.56 मायनस प्रिन्सिपल अमाऊंट आहे 5000. देअरफॉर I इज इक्वल टू रुपीज 1298.56. म्हणजे अशा पद्धतीने अमाऊंट जी असेल, अमाऊंट इज इक्वल टू रुपीज 6298.56 आणि इंटरेस्ट असेल रुपीज 1298.56. अशा पद्धतीने आपण त्याचं व्याज काढू शकतो आणि येणारी रास किती आहे ते पण आपण सांगू शकतो. व्हिडिओ पॉज करा आणि ते कंप्लीट करा. इथे डेसिमल पॉईंट देताना व्यवस्थित लक्षात द्या. ओके, यानंतर बघूया थर्ड एक्झाम्पल त्यातलं. थर्ड व्हॅल्यू काय काय चेंज होतात बघूया. थर्डमध्ये व्हॅल्यू आहेत 4000 7.5, इथे 7.5% आणि इयर्स आहेत 2 इयर्स. ओके, ए इज इक्वल टू 4000 1 प्लस 7.5 अपॉन 100 आणि इकडे 2. देअरफॉर ए इज इक्वल टू 4000 यांचं मल्टिप्लिकेशन केलं तर येईल 107.5 अपॉन 100 त्याचा स्क्वेअर. देअरफॉर ए इज इक्वल टू 4000 इंटू 107.5 अपॉन 100 इंटू 107.5 अपॉन 100. 1 2 इथलं एक परत हा एक, नंतर 2ने जर डिवाइड केलं 2 2 जा 4 2 5 जा 10. परत आपण 5ने डिवाइड करू शकतो इकडं. 5 1 जा 5 5 2 जा 10, परत 5 1 जा 5 डेसिमल पॉईंट 2 उरले 25 5 5 25 म्हणजे उरले काय आता फक्त 2 इंटू 107.5 इंटू 21.5 2 गुणिले 107.5 आणि पुढचं आहे 21.5. हे सगळं मल्टिप्लिकेशन जर आपण केलं तर हे मल्टिप्लिकेशन येतं 4622.50. देअरफॉर ए इज इक्वल टू रुपीज 4622.50 22.50 या पद्धतीने आपण याचं मल्टिप्लिकेशन करू शकतो. तुम्ही साईडला मल्टिप्लिकेशन करून बघा. मग याच्यावरून आपण इंटरेस्ट काढता येईल. I इज इक्वल टू ए मायनस पी. देअरफॉर आय इक्वल टू 4622.50 किंवा 5 मायनस 4000 म्हणजेच 4000.00. देअरफॉर आय इज इक्वल टू रुपीज 4000 गेले म्हणजे 622 रुपये 50 पैसे. तसं अमाऊंट म्हणजेच रास इज इक्वल टू रुपीज 4622.50 आणि इंटरेस्ट इज इक्वल टू रुपीज 622.50. अशा पद्धतीने आपल्याला ते एक्झाम्पल सॉल्व करता येतो. व्हिडिओ पॉज करा आणि ते कंप्लीट करा. व्यवस्थित लिहून घ्या.
0.5 किंवा 0.50 कोणतंही घेऊ शकता तुम्ही, काही अडचण नाही. ओके, बघूया क्वेश्चन नंतर. नेक्स्ट एक्झाम्पल. पुढचं एक्झाम्पल बघा. सेकंड एक्झाम्पल. समीर Rao has taken a loan of rupees 12,500 at a rate of 12 PCPA for 3 years. If the interest is compounded annually, then how many rupees should he pay to clear his loan. त्यांना जर त्यांचं लोन नील करायचं असेल, त्या ठिकाणी भरायचं असेल, तर किती रुपये त्यांना द्यावे लागतील. म्हणजे थोडक्यात आपल्याला रास काढायची किंवा अमाऊंट काढायची आहे. मग पहिलं पी, प्रिन्सिपल किती आहे, रुपीज 12,500 रुपये त्यांनी व्याजाने घेतले. रेट जो आहे 12% आणि कालावधी जो आहे एन तो आहे 3 इयर्स. ए काढूया आपण. ए इज इक्वल टू पी इंटू ब्रॅकेट 1 प्लस आर अपॉन 100 ब्रॅकेट रेज टू एन. Therefore, A is equal to 12,500 1 प्लस रेट आहे 12% अपॉन 100 आणि पिरियड आहे 3 इयर्स. Therefore, A is equal to 12,500 क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर 112 अपॉन 100 ब्रॅकेट क्यूब. Therefore, A is equal to 12,500 into 112 upon 100 into 112 upon 100. जे कॅन्सल होते काढून टाकूया. याचे 2 झिरो गेले, याचे 2 झिरो गेले. इथे 25 ने डिवाइड केलं तर 25 पाचशे 125 आणि 25 चौक 100. परत 2 ने जाईल. 2 दुने 4 इथे 2 पंचे 10 2 7 12 परत 2 1 2 56 म्हणजे उरलं काय. A is equal to 5 into 56 into 56. मल्टिप्लिकेशन करूया. 56 into 56 6 6 36 3 33 0 5 7 30 3 25 आणि 3 28 6 3 1 3 त्याला गुणिले परत 5 6 पंचे 30 3 15 आणि 3 18 1 5 आणि 1 6 3 5 15. Therefore, A is equal to rupees 15,680. म्हणजे जेव्हा त्यांना ते लोन क्लिअर करायचं असेल, पूर्णपणे भरायचं असेल, तर ती जी अमाऊंट आहे इथे ऑलरेडी 3 वर्ष आहे ना, म्हणजे ते 3 वेळेस मल्टिपल करावं लागेल. 112 भागिले 100 हे शिल्लक आहे अजून याच्यात. परत इथे 112 भागिले 100. मग याला सिम्प्लिफाय जर केलं तर 50 अपॉन 56 होणार आहे. मग ते करण्याऐवजी आपण तसंच ठेवूया. पुढे इथे याचं मल्टिप्लिकेशन करताना परत याला 112 ने मल्टिपल करावं लागेल. म्हणजे आता ही जी अमाऊंट आली कोणती 15,680 गुणिले 112. 112 गुणिले करा आणि त्याला भागिले 100 राहणारच आहे. 0 16 1 12 1 13 1 10 1 11 1 3 नंतर 0 1 0 8 6 5 1 परत डबल 0 1 0 8 6 5 आणि 1 सगळ्यांची बेरीज
0 6 11 1 9 6 15 आणि 1 16 7 आणि 5 12 आणि 3 15 7 1 एवढा सगळा गुणाकार होणार आहे आणि त्या भागिले 100 असणारच. इथे लक्षात ठेवा 3 वर्षाचा कालावधी असल्यामुळे आपल्याला गुणाकार करताना 3 वेळेस करावं लागेल. म्हणजे हे काय झालं परत आता मग 1 7 5 6 1 6 0 आणि त्याला भागिले 100. हा 0 गेला, हा 0 गेला, एक घर म्हणजे देअरफॉर ए इज इक्वल टू, किंवा असा नाही कट केला तरी चालेल, 60 पैसे येतील पुढे, ते काय अडचण नाही, राहू द्या 0, इथे 0 म्हणजे 2 घरं इकडे या फक्त, म्हणजे ₹17561.60. म्हणजे त्यांना जर ते लोन नील करायचं असेल तर ₹17,561.60 भरावे लागतील. मग ही शुड पे ₹17,561.60 टू क्लिअर हिज लोन. या अशा पद्धतीने त्याला आपल्याला लोन नील करता येऊ शकतं. आणि नेहमी लक्षात ठेवा हे कॅल्क्युलेशन जे आहेत ते बॅक पेजवर करायचं, तिथे उदाहरण सोडवता तिथेच करायचं नाही, ते बरोबर नाही वाटत. ठीक आहे. आणि ही गोष्ट लक्षात ठेवा 3 वर्ष असल्यामुळे 3 वेळेस गुणाकार करणं गरजेचं आहे. 1 2 3. ओके. व्हिडिओ पॉज करा आणि ते कंप्लीट करा. ओके. यातलं शेवटचं एक्झाम्पल बघा. टू स्टार्ट अ बिझनेस शलाका हॅज टेकन अ लोन ऑफ ₹8,000. म्हणजे प्रिन्सिपल अमाऊंट आहे ₹8,000 ॲट अ रेट ऑफ 10 1/2 म्हणजे 10.5%. म्हणजेच काय, रेट आर जो आहे तो 10.5% आहे. 10 1/2 म्हणजेच 10.5, 10.5%. आफ्टर 2 इयर्स पिरियड आहे, कालावधी n इक्वल टू 2 इयर्स. A is equal to P into bracket 1 plus R upon 100 into N. Therefore, A is equal to 8,000 1 plus 10.5 upon 100 2. Therefore, A is equal to 8,000 cross multiplication 100 plus 10 म्हणजे 110.5 upon 100 bracket square. Therefore, A is equal to 8,000 into 110.5 upon 100 into 110.5 upon 100. हे 2 0 गेले, हा 1 0 गेला, हा 1 0 गेला. आणखी 5 आणि 2 चौक 8 आणि 2 पंचे 10. परत 5 ने याला जाईल, 5 1 5, 5 2 10, 5 2 10 आणि हे 5 1 5. म्हणजे उरले किती मल्टिप्लिकेशनसाठी? A is equal to 4 into 110.5 into 22.5. थोडा वेळ डेसिमल पॉईंट विसरून जा. याचा आणि याचं मल्टिप्लिकेशन करायचं असेल तर 1105 आणि 221, 5 0 1 1 नंतर 0, 2 पंचे 10, 1 0 1, 2 1 2, 2 1 2, नंतर इथे डबल 0 0 1 2 2, 5 0 2 4 4 आणि 2. परत याला मल्टिपल राहिला आपला 4, त्याला मल्टिपल 4, 5 चौक 20, 0 म्हणजे तो 2 आला, 4 2 8, 4 चौक 16, 1 16 आणि 1 17, 1 8 आणि 1 9. म्हणजेच A बरोबर 976820. हे एवढं सगळं मल्टिप्लिकेशन त्याचं येतं आहे काय, 976820. आणि डेसिमल पॉईंट किती येतील मग, याचं एक घर, याचं एक घर, 2, म्हणजेच इथे 9768.20. आणि आपल्याला काढायचं इंटरेस्ट. I is equal to A minus P. Therefore, I is equal to 9768.20 minus 8,000 म्हणजेच 0.00. Therefore, I is equal to ₹1768.20. आणि शेवटचं उत्तर असेल C has to pay. Will C have? C will has to pay
1768.20 इंटरेस्ट, एवढा इंटरेस्ट तिला पे करावा लागणार आहे. सी विल हॅव टू पे. ओके, इथं हॅव राहू द्या. एवढं व्याज तिला 2 वर्षानंतर द्यावं लागेल. म्हणजे अशा पद्धतीने दिलेल्या माहितीवरून आपण इंटरप्रेट करू शकतो. पी किती, आर किती, एन किती आणि फॉर्म्युला वापरून सॉल्व करू शकतो. ओके, आजच्या लेक्चरपुरतं इथेच आपण थांबतोय. पुढचं असणार आहे 14.2 नेक्स्ट लेक्चरमध्ये. ओके, थँक्यू.